या निवडणुकीत मतदान कोणाला? माझं मत तर भाजपलाच. अच्छा, आणि मुद्दा? मुद्दा अर्थातच देशप्रेम. अरे वा, हे फारच वेगळं काहीतरी सांगताय तुम्ही. आतापर्यंत भेटलेले सगळे हायवे, आरक्षण, FDI किंवा योजना वगैरे या विषयांवरच बोललेत. आजपर्यंत त्यांनी त्यांच्या घरातल्या कोणाला अतिरेकी हल्ल्यात गमावलं नसेल ना. देव करो आणि असं कधी न हो. प्रत्येक घरात हक्काची एक अशी रूम असते, तिथे कोणाचं तरी अस्तित्व भरलेलं असतं. आजी, बाबा, भाऊ. घराच्या त्या कोपऱ्यात त्यांना दुसरं कोणी कल्पनेतही येत नाही. पण एक दिवस अचानक तो कोपरा रिकामा होतो आणि त्याचं रिते पण सलत राहतं डोळ्यात. आणि तो कोपरा कापून वेगळाही करता येत नाही आपल्यापासून. माझ्याही घरात असा एक कोपरा. माझा वाढदिवस होता. त्या दिवशी अगदी सकाळी सकाळी पप्पांनी भिंतीवर हॅपी बर्थडे अनुजा असं बॅनर लावलं होतं. म्हणाले होते संध्याकाळी मैत्रिणींना बोलव, आपण तुझा 18वा वाढदिवस दणक्यात साजरा करू. पण ते ड्युटीवर गेले, ते गेलेच, कधीच परतले नाहीत. 26 नोव्हेंबर माझा वाढदिवस. पण तेव्हाही असे काही लोक होते ज्यांनी टेररिझमचंही टुरिझम केलं होतं. काही लोक होते ज्यांना अशातही 3 तासात 3दा कपडे बदलून फॅशन शो करायची बुद्धी झाली होती. काही लोकांना हा हल्ला तर म्हणजे बडे बडे शहरों में होने वाली छोटी छोटी बातें वाटत होता. कुणी वकिलांना सल्ला दिला की जे 9 मेले त्यांना सोडा, कशाला आरोपी बनून लटांबर गळ्यात बांधायचं, फक्त कसाबोर खटला भरावा, त्याला फाशी द्यावी आणि हे केस क्लोज करून टाकावे. पण एक मुलगी पप्पांच्या आठवणी कशा क्लोज करणार? आठवणींची फाईल अशी क्लोज होते का? पण अर्थात यालाही फडणवीसांसारखे काही अपवाद असतात हा, जे मध्यस्थी करून त्याच वकिलाला थेट अमेरिकेत पाठवतात, मुंबईच्या गुन्हेगाराची साक्ष रेकॉर्ड करून घ्यायला मदत करतात. त्या साक्षीमुळे पाकिस्तानाच्या दहशतवादी चेहऱ्यावरचा बुरखा भारत जगासमोर फाडू शकला. माझे पप्पा तर परत येणार नाहीत, पण त्यांच्यासाठी अमेरिकेतून न्याय खेचून आणणारे माझे देवेंद्र दादा परत येतील. माझं मत तर त्यांनाच असणार. माझं मत देशभक्तीला असणार.